सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आता आपल्याला असं बघायला भेटणार आहे की भैरवी सावलीला हाताला चटके देताना आपल्याला दिसणार आहे. ते पण साधेसुधे नाही तर कोळशाचा चटका हा सावलीच्या हाताला देताना ती दिसणार आहे. तर मित्रांनो, झालं असं आहे की राजश्री मसाले यांच्या कंपनीसाठी जी जिंगल बनवण्यात आली होती, त्या जिंगलच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमासाठी सारंग आणि सारंगच्या घरचे, सूर्याच्या घरचे सगळेच जण पोहोचलेले असतात. तर भैरवी निंबाळकरांना कार्यक्रमाच्या बाहेरच गाठते आणि त्यांची माफी मागते की मी तुमचा जो काही अपमान केलेला आहे तो विसरून जा आणि मी तुमची माफी मागते. पण आता निंबाळकर आणि जगन्नाथ दोघं एकत्र झालेले असतात आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत भैरवीच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो आणि भैरवीचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं असतं. त्यामुळे मग निंबाळकर कार्यक्रमामध्ये एंट्री करतात आणि तारा आणि सावलीचा हातात हात धरून ते स्टेजवर जातात. आता इकडे सारंगला प्रश्न पडतो की इकडे सावलीला का स्टेजवर नेण्यात आला आहे? तर त्यावर मग निंबाळकर पुढे म्हणतात की "हे बघा, आमच्या कंपनीच्या ॲडसाठी जी जिंगल गाण्यात आलेली आहे, ती जिंगल अतिशय उत्तम आणि मधुर आवाजामध्ये गाण्यात आलेली आहे. तर त्या जिंगल मागे कोणी आवाज दिला आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे ना?" असं म्हणून तो सावलीच्या हातामध्ये माईक देतो आणि मग सावलीला आता लक्षात येतं की आपलं आता सत्य उघडकीस येणार आहे. पण मग सावली मोठ्या चतुराईने त्या जिंगलचा आवाज जसा असतो तसं गाणं न गाता वेगळ्या प्रकारे गाणं गाते. त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ होतो. पण मात्र भैरवी आणि ताराचं जे गुपित आहे ते गुपितच राहतं. जगन्नाथचा प्लॅन परत एकदा फ्लॉप होतो आणि सावली मग ही सिच्युएशन सांभाळून घेते. त्यानंतर मग पुढे आपण बघतो की भैरवी सावलीला कॉल करून आपल्या घरी बोलावून घेते आणि ज्यावेळेस सावली भैरवीकडे जाते त्यावेळेस भैरवी तिला म्हणते की "बघ सावली, तू मला वचन दिलं होतंस की तू कोणापुढे कधीही गाणं गाणार नाही. तुझा आवाज तू माझ्याकडे गहाण ठेवला आहे. पण तू काल प्रॉमिस तुझं तोडलं, शब्द पाळला नाही आणि याची शिक्षा तर तुला व्हायलाच हवी." आणि असं म्हणून ती सावलीचा हात आपल्या हातात घेते आणि गरम कोळसा जो असतो तो तिच्या हातावर ठेवते. त्यामुळे सावलीला भयंकर वेदना होतात. तर मग भैरवी म्हणते, "ही तुझी शिक्षा आहे. याच हाताने तू मला वचन दिलं होतं ना आणि त्यामुळेच मी आता तुला याला शिक्षा केली आहे. आणि तुझी दुसरी शिक्षा म्हणजे तू आजपासून सारंगला कधीही बोलायचं नाही." हे ऐकल्यानंतर मात्र आता सावलीला जबरदस्त टेन्शन आलेलं आहे. तर इकडे भैरवीने मात्र सावलीचा चांगलाच सूड उगवला आहे. पुढे आपण बघतो ज्यावेळेस सावली घरी येते त्यावेळेस सारंग तिला विचारतो, "सावली, तू मला याआधी कधीही का सांगितलं नाही की तुला एवढं छान गाता येतं?" त्यावेळेस सावली म्हणते की "मला गाणं वगैरे जास्त काही येत नाही, पण मी तारा मॅडम सोबत नेहमी राहत असते आणि त्यांचंच बघून मी थोडंफार गाणं शिकलेली आहे." तर मित्रांनो, इकडे जगन्नाथ मात्र चिंतेत असतो की परत एकदा सावलीमुळे ही भैरवी वाचली आहे. तर मित्रांनो, आता मालिकेच्या येणाऱ्या भागात मग पुढे काय होणार आहे हे पाहणे आता फारच इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि मालिकेचे असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.